नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ही जी गवारीची भाजी दिसते चटपटीत एकदम खूप छान होते. खूप सोपी पद्धत आहे. अगदी थोडक्या मसाल्यांमध्ये होते. ही भाजी करायला आणि खायलाही खूप टेस्टी असते. मस्तच. मी इथे तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी सांगणार आहे. खूप झटपट होते. चला तर ह्या भाजीची रेसिपी काय आहे ती बघूयात. इथे मी गावरान गवारी घेतल्या. ह्या गवारीचे पुढचे जे टोकं असतात ते तोडून घ्यायचे आणि 2 तुकडे करायचे आणि जी मधली जी शीर असते ती काढायची, नाही तर चोथ्यासारखी खाताना लागते. अशा पद्धतीने आपण गवारी साफ करून घेणार आहोत. इथे मी शेंगदाणे घेणार आहे. कच्चे शेंगदाणे घ्यायचे, लसूण घ्यायचा आणि तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची आणि वाटतानाच जिरं घालायचं. पाणी न घालता हे वाटून घ्यायचं. कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं. त्यात कढीपत्ता आणि राई दोघांची फोडणी द्यायची. ही भाजी खायला खूप छान लागते, झटपट होते. गावरान गवारी असल्यामुळे अजूनच टेस्ट येते. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. झटपट अशी आपली गवारीची सुकी भाजी होते. मसाला घालून परतून घ्यायचा चांगला. जे आपण वाटप तयार केलं ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्यात ज्या आपण गवारी निसल्यात त्या स्वच्छ धुवून मग त्या परतून घ्यायच्या. गवारी परतल्यानंतर ह्या गावरान गवारी असल्यामुळे ह्यात थोडंसं पाणी घालायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि वाफेवर शिजून द्यायच्या. खूप छान होतं. याचा रस्सा जरी केला तरी सुद्धा खूप छान होतो. इथे गावरान गवारी असल्यामुळे अगदी थोडंसं पाणी शिजण्यासाठी घातलं आहे, जे पटकन लवकर होतील. एकदम सुक्या फडफडीत होणार आहेत ह्या गवारी. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. छान असं झाकण ठेवून घ्यायचं. 5-10 मिनटात हे गवारी शिजतात. छान होतात. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. झाकण काढून गवारी शिजली आहे की नाही हे एकदा आपण चेक करून घ्यायचं. सहज गवारी जर हाताने बोटाने जर फुटली तर गवारी आपल्या छान शिजल्यात. आपल्या गवारी छान अशा तयार झाली आहे. गवारीची सुकी भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.